त्या दिवसापासून वारी चालू झाली, एक उत्सुकता लागली की वारी बघून की इतका आनंद व्हायचा की पूर्ण घर आमचा परिवार व्हिडिओ बघितल्याशिवाय झोपायचंच नाही. आणि एक वेळेस नाही, 2-3 दिवस इतका आनंद असं वाटायचं की आताच्या आता वारी जॉईन करावी आणि वारी चालत जावं. एवढा आनंद बघून आणि मला इतकं हावलं गेलं नाही. मग वारीच एक दिवस का होईना बुवा महाराजांच्या सोबत, तर एक दिवस चालण्याचा आनंद घेण्यासाठी मी धावत पळत आलो आणि स्वामी सेवेत जुळ आलो. पण मग तो नियोजन कसं केलं आणि यायचं नियोजन कसं केलं, म्हणजे ते ठरलं कसं? ठरलं म्हणजे असं, म्हणजे यायचं नियोजन असं तो होतं की 6 तारखेला यायचं होतं आम्हाला. पण एवढं उत्सुकता झाली की 3 तारखेला निघण्याचा जीव झाला की चला कधी पोहोचू, यांना कधी भेटू, एवढी उत्सुकता झाली होती आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही कालच सोलापूरला आलो, वाट बघितली 2 तास, पण उशीर झाल्यामुळे थोडंसं आम्हाला इकडचं नियोजनामुळे आम्ही निघून आलो. पण मग सकाळी इकडे कधी पोहोचून कधी असं झालं होतं, मला दर्शन घेतलं, आंघोळ वगैरे इकडे सेवासाठी परिचय. रामभाऊ सोबत काय रामभाऊंना सांगितलं होतं आपण जाऊया? हो, त्यांना मी आग्रहाने सांगितलं, म्हटलं आमचं आवडलं 6 तारखेला नाही, म्हटलं अगोदर जो आपलं मला राहलं जात नाही म्हटलं माझ्याकडनं की केव्हा पोहोचू. माझ्या मुलं नाही, 2 मुली मुलगा, सर्व बघून त्यांना इतका आनंद व्हायचा किंवा आणि इतका छान अनुभव दिला महाराजांनी. तर मी व्हिडिओ बघताना तो व्हिडिओ मध्ये स्वामी सगळा ब्रह्मदूत यांचं साक्षात दर्शन मला ह्याच्यात झालं, धरती मातेवर झालं. तो व्हिडिओ मी फोटो काढून आहेत, मी फोटो देणार आहे दिदीला, आणि ती फोटो सर्वांना दर्शनासाठी भेटतील आणि त्यांच्या कृपेचा लाभ सर्वांनी घ्यावा.